धन्य
धन्याज दीन धन्याज दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे त्रिवेद तापाची झाली ओळवण देखिला चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठाला दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे ग्राधीस जोईस सर्वा गुणांचा प्रारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंत अनंत या राघवाचा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरण हे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय धातु मुनिरम मागस्त तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडु
सांगू, तुम्ही दोघं जरी माईकवर असला तरी गायन क्षेत्रातली हिरे बाजूला आहेत बर. एक पेटीवर बसतं एक माझ्या मागून आलं का. म्हणून तुम्ही असं समजू नका आम्हाला येते म्हणजे बाकीच्याला काही कळत नाही. आम्हाला नाही कळत पण ह्या दोघांना कळल्याशिवाय काय असो. इंचगिरी रसाळ संप्रदायाचे दैवत तुम्हा सर्वांचे हृदयस्थान समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ गुरुदेव दादा, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ अण्णा गुरुदेव अण्णा याच्या चरणकमलावर नतमस्तक होऊन भक्तराज हनुमंतरायाच्या चरणकमलावर नतमस्तक होऊन या लक्ष्मीनगर अनमोलवाडी या ठिकाणी चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि जवळपास इतिहासाला गवसणी घासली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हा असणारा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे का. कारण मी नेहमी सांगतो बाबा सप्ताह चालू करणं सोपं आहे. 1 2 3 4 5 वर्ष ठीक आहे पैशाच्या जोरावर केलं जाईल. पण 50-50 वर्षाचे सप्ते करणे म्हणजे त्या गावामध्ये असणारी परमार्थाची निष्ठा, त्यांची श्रद्धा आणि त्यांचा विश्वास याचं प्रतीक आहे. विठ्ठल सोपं असतं ते सांभाळणं अवघड असतं. म्हणून खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असो. आणि या 50व्या वर्षामध्ये आजच्या 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. अभंगाचं शेवटचं चरण ठेवल्याबरोबर आपल्या लक्षात आलं असेल एका जनार्दनी म्हणजे पैठणचे नाथ महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग. विठाला संता धन्य आज दे, धन्यता दे. कोण धन्यता देत आहे? माझ्या नाथ महाराज धन्यता देत. कशाला? अहो धन्य आहे आजचा दिन. काहो अरे बाबा संत दर्शनाचं आज काय झालं जीवनामध्ये? संतांचं दर्शन झालं आणि म्हणून धन्यता देतात आजच्या दिवसात. काहो म्हण असं का वाटलं? अरे काय सांगावं बाबा, या संतांचं दर्शन झालं ना अनंत जन्मीचा सिद्धी एका जन्माचा अनंत जन्मीचा सीन गेला. आणि म्हणून मला असं वाटतंय नाथ महाराज म्हणतात मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण द्यावे. त्या सद्गुरूंचे चरण सुद्धा सोडव. असं काय केलं? अरे काय सांगावं, त्रिविध तापाची झाली बोळवलं देखीला चरण वैष्णव. जे शास्त्राने त्रिविध ताप सांगितले, जे त्रिविध ताप सांगितले, अरे हे त्रिविध ताप सुद्धा देखील चरण वैष्णव. नुसतं चरण जरी पाहायला मिळालं तरी माणूस त्याच्यातून मोकळा होता. आणि म्हणून एवढं सगळं ज्यांच्यामुळे प्राप्त होतंय ना मला नाथ महाराज म्हणतो एका जनार्दनी गडो त्यांचा संग, त्यांचा संग. फक्त एका जन्मापुरतं बोलत नाहीत होत. न व्हावा वियोग जन्मोजन्मी. एका जन्मात नाही, अनेक ज्या ज्या वेळेस जन्माला येईल ना त्या वेळेस त्यांचं सानिध्य मला भेटलं. आणि म्हणून मला असं वाटतंय मज वाटे त्यासी आलिंगन द्यावी कदा न सोडावे चरण त्यांचे. विडाला तसं पाहिलं तर 50 वर्षाचा काळ काही बारीक नाही का? असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पिढ्या बदलल्या पण काहीतरी पूर्वजन्म पुण्यातला साठा असेल महाराज. कारण असं म्हणतात सत्कर्म करण्यासाठी सुद्धा पुण्य पदरामध्ये असावं लागतं. आणि ते पुण्य भगवंताने तुमच्या जवळ दिलेला असावं म्हणून सुवर्ण महोत्सवाचा काळ तुम्हाला पाहता येतो. आणि म्हणून परमार्थामध्ये मार्गक्रमणा करणारी आपण सर्व ज्ञानी विद्वान मंडळ गेले 50 वर्ष आपल्या या भूमीमध्ये हे परमार्थाचं बीज लावण्यात आलं. आणि खरोखर 50 वर्षामध्ये परमार्थाला
काय बोलावं, काय म्हणावं. आणि या परमार्थाने आमच्या जीवनाला एक आकार आणि उकार प्राप्त झाला. मी सहज एक जणाला विचारलं, तुम्ही जे महाराज सांगताय मला परमार्थ परमार्थ परमार्थ, 50 वर्ष झाली परमार्थ चालू. दादा मी फक्त सोपा प्रश्न, महाराज परमार्थ कशासाठी? मी काय विचारलं, परमार्थ कशासाठी करायचा? किती सोपं आहे, अवघड आहे. परमार्थ कशासाठी करायचा? पण त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो सत्य का करायचं, त्याच्याही पलीकडे जाऊन वारी का करायची. शेवटी कोणताही कार्य करत असताना साध्य प्राप्त होणं हे महत्वाचं. मग मी विचार केला, हा परमार्थ करत असताना खऱ्या अर्थाने या परमार्थाचं साध्य काय, परमार्थ कशासाठी करायचं? बरोबर आहे का? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची, वारी करायची, साधू संतांची संगत करायची, हे सगळं करण्यामागे काहीतरी साध्य आहे. मग नक्की आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचंय महाराज? देव भेटण्यासाठी, देव भेटण्यासाठी परमार्थ करायचा का हो महाराज? बरोबर आहे. एकच सांगायचं, डबल डबल सांगायला शक्य. तुझ्या शाळेत त्या शाळेचा हेडमास्तर माहिती आहे ना, ऐका ना, वारीत असतो खोड्या काढ. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी परमार्थ करायचं शक्य, बरोबर आहे का? आता देवाला प्राप्त केलं म्हणजे समाधान झालं ना. देव भेटला म्हणजे परमार्थ संपला का? देवाची प्राप्ती झाली म्हणजे सगळं बंद करायचं का? तांडे पोरं शाळेत घातली होती का तुम्ही? नाही नाही, सोपा प्रश्न. मी शाळेच्या मागे शिकलेला विद्यार्थी म्हणून तुम्हाला शाळेत जाऊन मोठी डिग्र्या लागतात. आपण शाळेच्या मागचे विद्यार्थी. पोरं शाळेत घातली होती का? कशासाठी घातली? शिकायसाठी, नुसती शिकायसाठी. मग घरी जर मास्तरांना लसण शिकवले ते जमलं नसतं का? शाळेतच का घातली? नोकरी लागावी, काहीतरी व्हावं, बनावं, तयार व्हावं, बरोबर आहे का? काय काय पोरांच्या अपेक्षा ठेवली होती. काहीतरी अपेक्षा असेल का ना, एखादा डॉक्टर व्हावा, एखादा इंजिनियर व्हावा, एखादा वकील व्हावा, असेल का ना? प्रत्येक आई बापाचं हे स्वप्न असतं. पोरग शाळेत टाकलं, एखादा डॉक्टर व्हावं, एखादा इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, बरोबर आहे का? म्हणून शाळेत पोर. तसं मला सांगा बरं, माळ घातली परमार्थ करताय, बरोबर आहे का नाही? तुमचं काहीतरी ध्येय असेल का? काय काय असेल? देवाची, बरोबर आहे का? खरं सांगा बर, इथं बसलेल्या किती लोकांना आतापर्यंत देव भेटला? इथं बसलेल्या किती लोकांनी देवाला बघितले? हा, काय झालं? अहो महाराज, नक्कीच परमार्थाचा हेतू देवापर्यंत जाणार, देवाला प्राप्त करून घेणं नक्कीच आहे. पण देवाला प्राप्त करणे म्हणजे परमार्थ नाही. देवाची भेट म्हणजे परमार्थ. देव भेटला म्हणजे परमार्थ समजा अजिबात आहे का नाही? परमार्थ महाधन देवाचं, बरोबर आहे का नाही? परमार्थ महाधन आहे. कुणाचं? देवाचंच. म्हणलं महाराज, जर देव भेटला तर समाधान होत असेल तर निळो बनायला का पिसाळायला कुत्र चाललं होतं का? निळो बनायला सांगतोय देव, मी डोळे उघडले. मग देवासाठी जर परमार्थ असतील तर डोळे उघडून भेटायला पाहिजे होतं का नाही? भेटायला पाहिजे होतं का नाही? का डोळे उघडले नाही? का डोळे उघडले नाही? सांगितलं का नाही महाराज? निळोबरायला, निळोबराने स्पष्ट शब्द सांगितलं देवाला, ए देवा, तुला आमंत्रण दिलंय.
पार्थिल्या वाचून आला असे का? देवा तुझी प्रार्थना केली नव्हती, तू का आलास? देवाबायांनी स्पष्ट शब्दात भगवंताला सांगितलं मला. मग मी थोडासा विचार केला. देवाची प्राप्ती म्हणजे परमार्थाचं समाधान नाही, देवाची भेट म्हणजे परमार्थाचं समाधान नाही. परत आणखीन पुढे गेलो, पंढरपूर मध्ये पोहोचलो. पंढरपूर मध्ये भेटल्यानंतर महाराज वाळवंटामध्ये संत सभा भरली होती. जशी गावच्या ग्रामपंचायतीची सभा असते, आमदारांची सभा असते, आहे का नाही, असते ना सभा, तशी संतांची सुद्धा सभा भरली. कुठे? वाळवंट. सभा भरल्यानंतर सगळीच मंडळी आळंदीवरून आली, पैठणवरून आली, अख्ख्या महाराष्ट्रातून सगळी मंडळी आली. बैठक बसली, दादा होते, मुक्ताई होती, सगळी मंडळी तिथं बसली. आणि मग या बसलेल्या मंडळीमध्ये चर्चा चालली, बोलत होते, गप्पा चालल्या होत्या. कसं काय, तुझं कसं चाललंय, बरं चाललंय, तुझा परमार्थ कसा चाललाय, याचा कसा चाललाय, सगळी चर्चा झाली. आता नामदेवरायाला जरा आनंद वाटला. नामदेवरायाला अभिमान मोठा का? देवाबरोबर बसणारा गडी. कुणाबरोबर? देवाबरोबर. देव माझा सवंगडी. आता वाटतच की आता लांब कशाला, आता माझ्यावर एखादा की महाराजांचा जोडीदार आहे का? बाहेर गेल्यावर वाटतं का? आता जर तांडेल मला तुम्ही माझ्याबरोबर एखाद्या गावाला आला, कोण आपल्या इथलं सोडावं, पण आपण बाहेरच्या गावाला फिरायला गेल्यावर खरंच सांगा, तुम्ही खाली बसता का खुर्चीवर बसता? पावलं त्याला म्हणायचं काय? पावलं. का? संगत महाराजांच्या बरोबर आलं, आहे का नाही? तसं नामदेवरायाला सुद्धा बरं वाटतं, देव माझ्या बरोबर बोलतोय, बसतोय, मी सांगितलेलं ऐकतोय, खा म्हणलं की खातोय. देव समाधान होत. आता त्याच्यामुळं काय झालं, बैठकीला गडी निघाला, थोडीशी कॉलर कुणाची? नामदेव महाराज कॉलर टाईप गेले मिटिंग मध्ये. आता जसे मिटिंग मध्ये पोहोचले, 7-8 वर्षाची आमची आय मुक्ताई तिथं बसलेली, तिनं बघितलं नामदेवरायाला मोठ्या डौलात आल्यात. बर काका शेजारी होते, गोरोबा काकांना हाक मारली, ओ काका तिकडे बघा, कोण आलंय? कोण आलंय म्हणते? हा जरा बघा बर तपसून, मडकं कसं आहे? काय म्हणली? मडकं कसं आहे जरा बघा. काय सांगावं महाराज, जसं ते मडकं तपासलं, मडकं तपासलं, काकांनी सांगितलं, गोरोबा काकांनी, मडकं कच्च आहे. मग माझ्या मुक्ताईनं म्हणावं, नाम्या तू कच्चा रे. काय कुणाला? नामदेव. नाम्या तू कच्चा. अहो देवाने माझ्या संग बोलावं, देवाने माझ्या संग सवंगड, मी देवाचा आणि देवाचा सवंगडी असून या संत सभेमध्ये मला कच्चा म्हणावं. आनंद वाटला असेल, समाधान वाटलं असेल का? मला किती दुःख झालं असेल. गडी बैठकीतून जो कुठला, तो धावत धावत पांडुरंगा पैसे गेला, देवाला हाक मारले, देवा आला का? देवा काय झालं नामा? देवा संत बैठकीला गेलतो. मग अहो ती 6-7 वर्षाची पोरगी मला म्हणते, नाम्या कच्चा आहे, नाम्या कच्चा आहे. देवा मी कच्चा आहे? देवा मी कच्चा आहे का? देवाची सुद्धा मान नजरेनं खाली गेली. देवाची मान नजरेनं खाली गेली, जमिनीकडे पाहू लागला. आता देवाला कसं बोलावं? कारण रोज जेवाय घालतोय, रोज जेवण कोण लागतंय? नामदेव वाटतोय. आता कसं बोलावं? शेवटी नाही लाजे, खरं तर बोललं पाहिजे. सांगित का? नामा तू कच्चा आहे. मन मंत्र नामदेवाला इथं दुःख झालं, दुःख झालं. अरे देवा मी तुझ्या बरोबर बोलतो, बसतो, आणि तरी मी, अरे बरोबर आहे नामा, अरे मी भेटलो म्हणजे तुझं सगळं झालं का? माझी प्राप्ती झाली म्हणजे तुझं समाधान आहे का?
आणि मग तेव्हा मी काय केलं पाहिजे? तुला औंढ्या नागनाथला जावं. कुठं जावं लागेल? औंढ्या नागनाथ. औंढ्या नागनाथला देव हो जावंच लागेल. आणि मग मात्र नामदेवराय निघाले वर धावत 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 गेले. आता काय सांगावं महाराज, तिथं ती महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेला ग्रस्त नामदेवरायला आणखीन राग आला, बोलले, वाद झाला. पण सगळं काही झाल्यानंतर नामदेवरायच्या लक्षात आलं आणि नामदेवराय तिथं नतमस्तक. अरे नतमस्तक झाल्यानंतर त्या विसोबा खेचराने माझ्या नामदेवरायांना जो उपदेश दिला ना महाराज, जो उपदेश, त्या उपदेश घेऊन नामदेवराव पुन्हा पंढरपूरकडे आले आणि पंढरपूरला आल्यानंतर देवाला आमंत्रण पाठवलं. देवा आता जेवायला काय करायचं? जेवायला या, जेवण बनवलंय. काय सांगावं महाराज, देव सुद्धा आले, स्वयंपाक बनवला सुंदर प्रकारचा आणि फक्त एक रोटी उचलली आणि दहावाय सुरुवात केली. नामदेवरायच्या लक्षात आलं, अरे पाठीमागा माशीच्या रूपात आता त्यावेळेस कळला नाही, पण आता तुला न ओळखी इतका येडा आहे काय? आता येडा आहे का? आता मला कळलंय. मग अरे थांब, घास अडकल कशात? काय करतोय? तू पजी वाटी घेऊन धाव. मी विचार केला, सगळा इतिहास पाहिला, एवढा मोठा परमार्थ केला, देवाला भेटला, सगळं काय झालं. माझा सोपा प्रश्न, देव भेटला, विसोबा क्षेत्राकडून जाऊन आले आणि त्या असणाऱ्या कुत्र्याच्या रूपात सुद्धा भगवंताची जाण नामदेवरायला झाली. मी म्हटलं याच्यातून खरा परमार्थ कोण? बरोबर आहे, याच्यासाठीच परमार्थ आहे का नाही? म्हणजे नामदेवरायांनी काय प्राप्त केलं असेल याच्यातून, काय मिळवलं असेल नामदेवराय? दादा काय प्राप्त केलं नामदेवरायांनी? काय प्राप्त केलं असेल? एवढं सगळं आतापर्यंत मी सांगितलं. माझा मुख्य हेतू एकच आहे, परमार्थ कशासाठी करायचा, हा पहिला प्रश्न. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मी शोधतो. अलग अलग एवढं सगळं सांगितलं, मग हा परमार्थ कशासाठी करायचा? देव भेटला नव्हता का? भेटला. देव भेटला, सगळं काय झालं, तरी एवढ्या नगरात पाठवलं. तिथं गेले, उपदेश घेतला, माघारी आले, कुत्र्याच्या रूपात देवाला जाणलं, माशीच्या रूपातला देव कळला. माशीच्या रूपामध्ये आलेला, पण हे कधी? उपदेशाच्या अगोदर. आणि तदनंतर उपदेश मिळाला, देव लक्षात. म्हणून मी नेहमी सांगतो, परमार्थ देव भेटावा म्हणून करायचा नाही बायबाप, परमार्थ याच्यासाठी करायचा, भगवंताचं विस्तृत रूप जाणणं याच्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ महाधोन डोळे देवाची चरण. पण आपल्याला भगवंत एका रूपातला नको. एका रूपातला मला देव बघायचा नाही. मला देव कसा पाहिजे? प्रत्येक ठिकाणी भगवंताचं स्वरूप जाणणारा भक्त पाहिजे. विठ्ठल
तर जीवनामध्ये गरज आहे संतांची. कारण या मृत्यूलोकामध्ये भगवंताचं विस्तृत रूप जर पाहायचं असेल तर संतांना शरण जावं. प्रमाणे काय हरिप्राप्ती धरावे संतांचे ते. बघा त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, देव फार लवकर भेटतो पण संत भेटणं संतांची भेट फार. चंद्रामृत सुख सेवेल असता जाता रवी जरी भाई का सागर तरवेल परी त्या साधूची भेट इतकी अवघड संतांची. किती अवघड आहे महाराज माहिती आहे, किती अवघड आहे संतांची भेट. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? परमहंस रामकृष्ण परमहंस. बरोबर आहे का? आता परमहंस कोणाची भक्ती करत होते? परमहंस कोणाची भक्ती करायची? काली मातेची. बरोबर आहे का? किती वर्ष केली? गॅप मधलं सांगतो दादा, काम लागला काय? दमानं उद्या दमानं घ्यायचं, त्याला प्रमाण आहे आपल्यात. हळूहळू अति घात इष्टीव लिहिलेलं असतं माझं हे. ती इष्टीवाले बघा त्यांनी आता माहीत घेत नाही पण त्यांना माहिती हे लिहिलं असतं कशासाठी लिहायचं. काय सांगितलं? परमहंसाचे गुरु कोण? आपलं परमहंस कोणाची भक्ती करत होते? कालिका मातेची भक्ती करत. किती वर्ष? 5-25 वर्ष भक्ती केली. इतके भक्ती करत होते महाराज की दुसऱ्या देवाला न मानायचंच नाही, विषयच नाही. एकच मी मातेचा निष्ठावंत भक्त. कसा आहे भक्त? निष्ठावंत. कर्मधर्म संयोगाने एक 5-25 वर्षानंतर लांब दाढीवाला एक साधा सदग्रस्त आमच्या परमहंसाच्या घरी आले आणि दरवाजा वाजवल्यानंतर स्वतः परमहंस बाहेर आले. परमहंसाने दरवाजा उघडला. विचारलं कुठून आला? आता आपण विचारतोच का नाही कुठून आला म्हणून. एखादा बिनओळखीचा पाहुणा दारात आला की तुम्ही काय विचारता? कुठून आला विचारता का नाही? तसं परमहंसाने त्यांना विचारलं, महाराज कुठून आला? परमहंसाने सांगितलं फार दुरून आलो. कुठून आलो? दुरून आलो उत्तर दिलं बरं का त्या सदग्रस्ताने. आता खरं सांगायचं दुरून म्हणजे कुठून माहितीये का तुम्ही? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण. आम्ही कुठले? आम्ही इथले नाही. आम्ही कुठले? फार दुरून प्रवास केला आणि इथपर्यंत आलो. येण्याचं कारण काही नाही म्हटलं तुम्हाला उपदेश द्यावा असं मनात इच्छा झाली म्हणून इथपर्यंत. परमहंसाला राग आला महाराज. परमहंसाने सांगितलं हो काय बोलताय? अहो मी गुरु भक्त आहे, मी निष्ठावंत भक्त आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कालिका माता सोडून कुणाची भक्ती करत नाही. मला गरज नाही तुमची. महाराज अर्धा तास 1 तास दोघांचा वाद झाला. हे म्हणायचं तुम्हाला काही केलं तर उपदेश घ्यावा लागेल. परमहंस सांगायचं जमणार नाही. मी कुणाचा भक्त आहे?
कालिका मातेचा. एवढा वाद झाला महाराज. शेवट त्या सदग्रस्तांनी परमहंसाला सांगितलं, तुम्ही ज्या मातेची भक्ती करता ना त्या मातेला जाऊन विचारा. जर ती माता म्हटली उपदेश घ्या तर माझ्याकडून उपदेश. किती सोपं आहे. जर ती माता म्हटली बिनधास्त घे तर उपदेश घ्या ना. अडचण काय आहे का नाही. बरोबर झालं, ठीक आहे, काय अडचण आहे. मातेला सांगितल्यानंतर मला काय अडचण आहे. आज गेले, सगळी पूजापाठ मांडली, मातेला आमंत्रण दिलं, माता उपस्थित झाली. आणि उपस्थित झाल्यानंतर ज्यावेळेस ती माता उपस्थित झाली त्यावेळेस परमहंसाने पहिलं त्या मातेला सांगितलं, आई एक लक्षात ठेव, मी तुझा कसला भक्त आहे. तुझा कसला भक्त आहे. लाडका भक्त आहे. कसा आहे. लाडका भक्त आहे. आई आजपर्यंत जसं कळतंय असं तुला सोडून दुसऱ्या कुणाचाही मी माझ्या जीवनात विचार केला नाही. माझ्यासाठी जे काय आहे सर्वस्व तू आहे. आई म्हणली, हो बाळा, त्यात काय शंका आहे. पहिल्यापासूनच तू माझा निष्ठावान भक्त आहेस. निष्ठावान आहे. माते एक सदग्रस्त दारावर आले. बर. आणि ते सदग्रस्त मला विचारतात, तुम्हाला उपदेश द्यायचा आहे, म्हणजे मला अनुग्रह देण्यासाठी ते आपल्या दारापर्यंत आले. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, मी फक्त आणि फक्त आईचा भक्त आहे, मातेचा भक्त. माते तू सांग मी काय करू. महाराज मातेने एका क्षणात सांगितलं, रामकृष्णा, अरे जा, तो सदग्रस्त आलाय, त्याच्याकडून उपदेश घे. दुःख झालं बघ, अंतकरणात दुःख झालं. का माते, अगं गेले 25 वर्ष तुझी भक्ती करतोय. किती वर्ष झाली. 25 वर्ष तुझी भक्ती करतोय. तुला सोडून कोणत्याही गोष्टीचा विचार मनामध्ये नाही. आणि आज सहज सांगते, जा उपदेश घे. वाटतच ना हो. आणि मग मात्र माझ्या परमहंसाने कालिका मातेला एक सुंदर प्रश्न विचारला, आई 25 वर्ष तुझी भक्ती केली. किती वर्ष. 25 वर्ष. सांग आई, आयुष्यातली माझी 25 वर्ष तू का वाया घालवली. काय विचारलं. आईला विचारलंय, आई आयुष्यातली 25 वर्ष तू माझी का वाया घालवली. तू का त्यावेळेस सांगितलं नाही, नको माझ्याकडे जा तिथं. थोडे का परमार्थामध्ये आयुष्यातली 25 वर्ष वाया जाणं म्हणजे थोडं आहे का. परत हा देह आहे का, पुन्हा नरदेह आहे का. नाही महाराज. 25 वर्ष माझ्या आयुष्यातली फुकट घालवली. त्यावेळेस मात्र त्या आईनं, त्या मातेनं इतकं सुंदर उत्तर दिलं महाराज. अरे वेड्या, तुला कळतंय का काय सांग. 25 वर्ष माझी सेवा केली, 25 वर्ष मला भजलंस. अरे माझ्या केलेल्या सेवेचं फळ. पण 25 वर्षाने एका संतांची भेट तुझ्या जीवनात झाली. इतकी अवघड संतांची भेट, इतकी अवघड संतांची. 25 वर्ष आईची भक्ती केली, तिची सेवा केली, त्यावेळेस जीवनामध्ये एका संतांची भेट माझ्या. त्यांचं नाव संतांची भेट इतकी सोपी नाही हो. इतकी सोपी आहे का. देवाची भक्ती 25 वर्ष करावा लागते, आयुष्य घालवावं लागते. पिढ्याना पिढ्या जातात, जीवनामध्ये खऱ्या संतांची भेट होणं इतकं सोपं नाही मला. ज्यांच्या जीवनामध्ये संत येतात ना त्यांचं जीवन तरल्याशिवाय राहत नाही. नारदाच्या गादीला माझा शब्द आहे. माहितीये का, परमार्थ माणसं कधीच विचारायला करत. परमार्थ साधं वाक्य आहे का, शूरवळ खावा माऊली जगाला कळली. कधी कधी कळली माऊली. गेल्यानंतर तुकोबाराय जगाला कळले. कधी.
अहो कोणत्याही संतांचाही अभ्यास करा, इतिहास पहा, साक्ष. जोपर्यंत संत मृत्यू लोकांमध्ये असतात तोपर्यंत संत जगाला कळत नाहीत आणि संत गेल्यावर जगाला कळल्याशिवाय राहत नाही, ते संत असतात. महाराज नेहमी सांगतात कोणाच्या जीवनामध्ये संत भेटतात दादा लक्षात ठेव. ज्याच्या जीवनामधलं मागचं सरलंय त्याला संत. संत कोणाला भेटतात? ज्याच्या पाठीमागचं सरलंय. तुम्ही असं समजू नका आम्ही सगळीच मोकळी आहेत, अजिबात. कारण भेटलेले संत आम्हाला कळले असते, कळलेले संत आम्हाला टिकले असते. इतका सोपा परमार्थ नाही महाराज, इतका सोपा परमार्थ. देव भेटणं सोपं आहे. देवाचं काय अवघड आहे? कोण म्हणतं देव देव? अहो देव लय सोपा आहे, फार सोपा आहे. देव अवघड आहे का? अवघड आहे का? लय सोपा आहे. दंडेल महाराज सकाळ बोलू का देवाला? चहाला कुठला देव पाहिजे तेवढं सांग. तुम्ही म्हणता कसं काय? फार सोपा आहे देव. देवाला काय लागतं? लागून लागून देवाला काय लागतं? प्रेम. प्रेम करतोय प्रेम. अहो देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार देवाला काय आवडतं? नाम. जिथं नाम आहे तिथं देव आहे. बरोबर आहे का? जिथं नाम आहे तिथं देव आहे. खरं सांगा आम्ही नाम घेतो का नाव घेतो? आम्ही नाम घेतो का नाव घेतो? नामाचा महिमा बारीक आहे का? नामे तरला नाही कोण. ज्याच्या जवळ नाम आहे नामे तरला नाही कोण. अरे जर दगड धरत असतील, काय धरत असेल? दगड धरत असेल तर माणसं का तरणार नाही? तरणार का नाही तरणार? प्रमाणे मुखी ना ऐसी साक्ष बहुतांची. मग ज्याच्या जवळ नाव आहे तो तरणार, देव भेटणार. पण घोटाळा काय झाला माहितीये का? आम्ही नाम घेतच, आम्ही नाम घेत ना, आम्ही नाव घेतो. आयला एवढं तर त्या वाल्यासारखं पाप नाही आमचं. त्यानं जेवढी माणसं मारले तेवढ्या मुंग्या मारल्या नसत्या महाराज. आम्ही मारल्या असत्या. एवढं पाप आहे का? ती एवढं पाप करून तरलंय आहे का ना? नुसतं तरलं नाही, देवाला सांगितलंय असं लिहिलंय तसं वागायचं. कुणाला? खरं सांगा पावर कोणाकडे हो? मी जर म्हटलं एखाद्या समजा आमचा निशान गाडी पोरगा आता खरंच आहे, ए निशा पाणी आण, पावर कोणाकडे? सोपं आहे की राव? मी म्हणलं निशा पाणी आण, पावर कोणाकडं? उपदेश करणारा स्ट्रॉंग, आणणारा कमी. मग सांगा बर देवाला सांगितलं कोणी सांगितलं? हा येडा त्याला सांगितलं वाल्यानं, ए देवा असं लिहिलंय असं वाद सांगितलं का? आम्ही कुठं म्हणतोय वाल्या सर तरी आमचं देव पण आहे. आम्ही त्याच्याबद्दल शंकाच नाही. शंका तुमच्याबद्दल सुद्धा शंका नाही. तुम्ही देवच आहे. बर जो वास करतो तो का बाहेर दिसतोय तो? असला ना आत फाडून दाखवा. आम्हालाही कळते.
आणि मी लय हुशार आहे होता. मी मग अशीच सांगितलं मी कोण आहे. आपला काय विषय झाला होता? वाल्या. बरोबर आहे का? वाल्याला लिखाण केलं आणि देवानं तसं वागलं. कोणाची कीर्ती उपदेश दिला. कुणाला दिला? एक काय म्हणू नको बाबा. काय म्हण? राम. काय म्हण? राम. बरोबर आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त काही सांगितलं का? खरं सांगा. वाल्या काय म्हणत होता? मरा. मी विचार केला याला राम म्हणाय सांगितले, याला राम म्हणाय सांगितलं की मरा म्हणतोय. एक सांगा, मी बोललेल्या शब्दाकडे जर तुमचं लक्ष असेल तर तुम्ही शब्द बरोबर उच्चार याला असता का ना. ज्या अर्थी मी बोलतोय याच्याकडे तुमचं लक्ष नाही, मग तुमचं लक्ष कुठे? तुमचं लक्ष कुणाकडे आहे? मी बोलतोय त्या वाक्याकडे आहे का जो सांगतोय त्याच्याकडे? जर वाक्याकडे असत तर हा मरा म्हटला असता का? हा राम म्हटला असता. ज्या अर्थी हा राम म्हणत नाही त्या अर्थी याचं ध्यान कुठे? समोर सांगतोय त्याच्याकडे बघितलं ना, म्हणून ते काय बोललंय ती विसरलं. ज्याला बोलतोय त्याच्याकडे पाहिलं, त्याला बघितलं. बघितल्या बघती ती जी मूर्ती आहे ना ती कशात बसली? डोळ्यात बसली. डोळ्यातनं आत उतरली, हृदयात गेली. ते बघितलं, आत गेलं. ते म्हणतोय मरा 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 मरा. आणि त्या मरा मरा तो कधी राम झाला ते त्याला कळलं नाही. विठाल नाम वेगळं, नाम वेगळं. वाल्या काय म्हणत होता? मरा म्हणत होता. सांगा पण भक्त प्रल्हाद काय म्हणत होता? काय म्हणत होता? नारायण. वारकरी संप्रदायात काय म्हणतो आम्ही? रामकृष्ण हरी. रसाळ महाराजांची काय म्हणते? रसाळ महाराजांची काय म्हणते? सोम. आम्ही काय म्हणतो? सोम. ती काय म्हणते? रामकृष्ण हरी. का ना? ती नारायण म्हणते, ती राम म्हणते. आम्ही कुठल्या गडीला जायचं? हे काय? हे नाम सांगितलंय. नाम वाल्याने सांगितलं माझं नाम काय? राम. बरोबर आहे का नाही? प्रल्हादाने सांगितलं माझं नाम नारायण. आम्ही म्हणलं आमचं राम सोहम. आहे का ना? पोरग उभं राहिले ते म्हणते रामकृष्ण हरी. आता खरं सांगा आम्ही काय धरायचं? नक्की नाम कोणतं? आता सांगा ना, ह्याच्यातलं नाम कोणतं? जे नाम देवाला आवडतं, ज्या नामाने देव आपला होतो ते नाम कोणतं? अक्षरात आहे का? हे आहे का? राम म्हणल्यावर तरल का? रामकृष्ण हरी म्हणल्यावर तरल का? सोहम म्हणल्यावर तरल का? नारायण म्हणल्यावर तरल का? तुकोबरा यांच्या लक्षात आहे. तुकोबरा म्हणजे घोटाळा जरा वेगळाच दिसतो. घोटाळा वेगळा दिसतो. तुकोबरा शरण गेले मारुतीरायाला. बरोबर आहे का नाही? शरण शरण हनुमंता महाराजांचा निरोप गेला. मारुतीरायाला निरोप धाडला. पांडुरंगापर्यंत पोहोचला. पांडुरंग तुकोबराय स्वप्नात आला. स्वप्नात येऊन तुकोबरायला सांगितलं. स्वप्नात सांगितलं. तुकोबराय म्हणले येड्यागत काय सांगू नको, तुझं सगळं घरानं सांग. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलं का नाही? घरानं सांगितलं. का? परंपरेशिवाय मी येणार नाही. परंपरा आहे का? आहे. सगळं कळलं. मग आता काय लागतं देवाला? अरे म्हणले देवाला आवडतं ते द्यायला आलं. म्हणले काय? जी सांगायला सुरुवात केली नाम. कुणी? पांडुरंगाने तुकोबरायासाठी गुरु रूपात यावं आणि तुकोबरायाला जो उपदेश दिला सांगितलं हे घे काय? नाम. बाबा मंत्र दिला राम कृष्ण हरी.
सांगितलं तुझं नाम काय आहे? बाबाजी. तुकोबरायांचे गुरु आहे बरं का बाबाजी, बरोबर आहे का? मी परत विचार केला, ऐका तुकोबरायांना गरजच काय होती हो बाबाजी म्हणायची? अरे स्वतः तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला. मग स्वतः नाम तुकोबराय, बरोबर आहे का चुकीचं? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. तुकाराम महाराज कोण आहे? ते कुणासाठी, ते कुणासाठी नाम आहे? अवघडच नाही. मी म्हटलं 50 वर्ष निदान उद्याच्या एखाद्याला तरी द्यावं येतावा. माझा का इकडे यायची गरज नव्हती, माझा विषय दुसरीकडे. पण तरी पण का अक्षरामध्ये न गुंतता रूपामध्ये ध्यान देणं हा परमार्थाचा घाट. परमार्थामध्ये भगवंताशी ऐक्य साधायचं असेल तर त्या सद्गुरूच्या रूपाला ध्यान लागणं गरजेचं. अनेक संतांचं चरित्र पहा, जीवनामध्ये यांनी ते रूप हृदयामध्ये साठवलं आणि त्यांना माहित आहे या मृत्यू लोकात निर्गुण निराकार भगवंताला भजून उपयोग नाही. या निर्गुण निराकारापर्यंत घेऊन जाण्याला सगुण रूपाला भजणं गरजेचं. मग या मृत्यू लोकांमधलं सगुण रूप काय असेल? महाराजांनी सांगितलं तिथं माझी काय लावा? दृष्टी. सांगितलं नामदेवरायांनी. मग कोणतं? जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, तेने माझ्या मना केला. ज्यांनी मला उपदेश दिला तिथं कुठं? ज्यांनी उपदेश. म्हणून मी म्हणतो निर्गुण निराकार उपदेश देऊ शकत नाही. देऊ शकतो का? अजिबात नाही. देणारा सगुण आहे, डोळ्याने दिसतो, त्याला पाहता येतं, त्याला भजणं म्हणजे भगवंताचा दिव्य साक्षात्कार. विठ्ठल अशा संतांची जीवनामध्ये भेट झाली की अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला. म्हणून कृष्णाला विचारलं, हे देवा काय रे लय कालावा करते ती म्हणला बाहेर. म्हणलं काय? ह्या संत दर्शनाचं काय फळ आहे? अर्जुनानं विचारलं बरं का, संत दर्शनाचं काय फळ आहे? देव म्हटला काय विचारतो? तो त्या झाडावर बसलेल्या कावळ्याला विचार, त्याचं काय फळ आहे? सांगल. हो सांगल, जा. गेलं ना राव, कावळ्याला विचारलं, हे कावळ्या दादा सांग की रे संत दर्शनाचं काय फळ आहे? महाराज जसा अर्जुन बोलला ती कावळ टप्प दिशी मेल. काय झालं? कावळा मेला. दुःख झालं. विचारल्याबरोबर मेलं राव. 2 दिवसांनी पुन्हा भगवंताला विचारलं, देवा अरे सांग की संत दर्शनाचं काय फळ? मला शेजारचा डोंगर दिसतोय का? त्या डोंगरावर एक राजहंस आला, त्याला जाऊन विचार. एकटा नाही जाणार, तुला बरोबर. हे काय धोका घेईल? विचार. हे हंस राजा सांग की संत दर्शनाचं काय फळ आहे? मेलं पण मेल. आता जरा अर्जुन घाबरला. आईला विचारलं की मरतय म्हणला, काय करावं? 2 दिवसांनी तरी राहावं नाही. एखाद्या गोष्टीची जाण करण्यासाठी एकदा कळलं, लोक कायम त्याच्या मागे. पुन्हा विचारलं, देवा सांग काय नाही म्हणजे? शेजारी आपलं कुठलं गाव आहे पलीकडच्या आळे? 5 वड मध्ये गरीबाच्या घरात एक पोरग जन्माला आले, त्याला जाऊन विचार. देवा म्हणला ही जनावर होती तोवर ठीक आहे रे. विचारायला मेलं गेलं तर काय करे? विचार तरी. म्हणलं तुला बरोबर यावं लागलं. येतो म्हणला चल. गेलं बेत बेत त्या पाळण्यापासून त्या पाळण्यात गेलो. त्या पोराला दे पोरा इकडे बघ, ते पोरग बघतोय इकडे बघ. नाही बघितलं. त्याला सांग रे संत दर्शनाचं काय फळ आहे? महाराज ते पाळण्याच्या पोराचा कार्यक्रम लागला. आता अर्जुनाला घाम फुटला. आता घरी जरा अवघड आहे. आता म्हणला 4 दिवस देवाला भेटायचं नको, सुताक तरी संपलं पाहिजे. आता म्हणलं अवघड झाले. म्हणलं काय करावं? 13वा झाल्यावर परत एकदा गेला देवाला भेटायचं. 13वा घालत नाहीत दांड्या आपल्याकडं, नाही घालत आहे. किती दिवसाला सुताक संपत? पोरं घालतात 12व्याला.
बरं असू द्या, बघू आपण तू पुढे आल्या. आता म्हणला काय करावं, देवाला विचारा, देवा 10-12 दिवस गप बसलोय ना का, तुला एक सोपा प्रश्न विचारलाय, संत दर्शनाचं काय फळ आहे? तुला का पहिल्यांदा लावलं कावड्याकडे ते मेलं विचारलं, त्या राजहंसाकडे लावलं ते मिळलं, ते जाऊन दे. आणि ते गरीबाच्या घरी लेकरू जन्माला नव्हतं ती पण मेलं का देवा? तुला पटतंय का? मला किती सोपा प्रश्न, जगाचा मालक आहे आणि सोपं विचारलं तर सांगा नाही. संत दर्शनाचं काय बघ म्हणला आतापर्यंत ठीक आहे. आता एक सांगतो कर काय, अरे पलीकडचं जे राज्य आहे ना, तिथे एक राजा जन्माला होता. राजा, त्या राजाच्या घरी 25 वर्ष झालं लेकरू नव्हतं, आता जन्माला आले बघ. आता जन्माला एकदा त्याला जाऊन भेटत, त्याला विचार काय येड्या म्हणला 25 वर्ष देवा, 25 वर्ष असेल त्याला पोर नव्हतं, त्याने देव पिजून काढले. 25 वर्षानं त्याला कुठला तरी देव प्रसन्न झाला असं, आणि आता त्याच्या घरी जाऊन आणि ती जर विचारलं आणि ती जर मिळालं तर राजा मला कसं काय देवा तू असं करतो? विचार रे. अरे देवा तू मागच्या वेळेस पण असंच म्हणला होता, विचार. ती मरतय राव म्हणलं, अवघड आहे. अरे जा, नाही तुला बरोबर यावं लागेल. अरे मी प्रत्येक नाही येणार, पण चाल नाही करत गेलं. आता पहिलं एक तर राजा म्हणला 25 वर्षानं पोरग झाले आणि तुम्ही लगा आजच जन्माला आले की भेटायला कुठं जुळतं का म्हणला. अरे मी अजून नीट पोर बघितलं नाही, तुम्ही लगा नाही नाही म्हणलं 10 मिनिट 1 मिनिट कसलं पोरग जन्माला आलं एवढं तरी बघून द्या. अर्धा तास झालं राजा काय सोडत नव्हता, कसं तरी हातापाया फोडून ते तयार केलं. लवकर या म्हणला बरं का. बरोबर. आता अर्जुन पुढे चाललाय, मागं देव ते पाळण्यात झोपलेलं पोरग समोर दिसतंय. हे देवाकडे बघतोय, देव जातोय का काय, जातोय का काय. देवाला सोडा नाही आला पाळण्यापाशी, पाळण्यापाशी आला विचारू का नको, विचारू का नको, मेल असत. आता काय करावं, आता काय करावं. हळूच अर्जुन म्हणला त्या पाळण्यातल्या पोराच्या कानामध्ये, ए बाळा सांग की रे, संत दर्शनाचं काय फळ? काय झालं? अहो ते पाळण्याचं पोरग बोलायला सुरुवात केली, संत दर्शनाचं काय फळ, संत काय विचारताय? अरे पहिले तो कावळ्याच्या वेळी तिथं आला, तुम्ही भेटला, मुक्ती मिळाली. राजव झालो, तिथं आला, तिथं मुक्ती मिळाली. गरीबाच्या घरी जन्माला आलो, तिथं पुन्हा आला, मुक्ती मिळाली. अरे त्या तुमच्या भेटीचं फळ म्हणून राजाच्या घरात जन्माला आलो. अजून काय सांगू, अजून काय सांगू? संत दर्शनाचं फळ काय? आणि खरं सांगा, इतक्या जन्माचा शीन एका क्षणात गेला हो. त्या कावळ्याचं मरण आहे का? कावळ्याला मरण आहे का? महाराज कावळा मरत नाही, कावळा मरत नाही. जसा साप मरत नाही तसा कावळाही मरत, बरं का दादा? अजिबात मरणच नाही. कवा धडकून कुठं चिपटून मेला तर बरं. ती एकदा मेलो काम आहे का? किती वेळा जन्म आहे त्या योनीत? किती वेळा जन्माला येते महाराज? 1 कोटी वेळा. सोपं आहे का? संत दर्शन भेटले, मोकळा झाला गडी. राजा मोकळा झाला गडी, गरीबाच्या घरी मोकळा झाला, राजा झाला. अहो म्हटला 15 दिवसात एवढा कार्यक्रम लागला तुमच्या भेटीनं, अजून काय सांगतो? आणि आनंद जन्माचा एका नाही, आनंद जन्माचा सगळा भोग केला फक्त तुमच्या बघण्यानं, तुमच्या भेटण्याला अभंगाचं पहिलं.
दिलेली, का धन्यता दिलेली? धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा सीन गेला. अनेक जन्मामधला सीन एका क्षणामध्ये तुमच्या दर्शनाने गेला. एवढं सामर्थ्य फक्त संतांचं. म्हणून महाराज म्हणजे नाथ महाराज म्हणले या जगतामध्ये दुसरं सामर्थ्य कुणाकडेही नाही जे संतांच्याकडे आहे. या संतांच्या कृपेने माझ्या जीवनावरील अनंत दिवसाचा हा सीन संपला. आणि म्हणून नाथांना वाटतंय काय अभंगाचं दुसरं चरण. माझा भाग्य त्याचे आले महाराजा. आलिंगन द्यावे. पण नाथ महाराजांना वाटतं की आता मात्र अनेक जन्माचा हा सीन खऱ्या अर्थाने या संत दर्शनाच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि म्हणून आज काय करावं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा ना सोडावी चरण. परमार्थामध्ये संतांच्या चरणाचं एक अनन्य साधन असं महत्व आहे महाराज. संत चरणामध्ये फार मोठी ताकद. गंगा अवघ्या विश्वाला पुण्यवान करते, पण गंगेला पवित्र होण्यासाठी संतांच्या चरणांची वाट पाहावी लागते. सामर्थ्य संतांच्या चरणात, त्यांचे चरणोदयी जानवी पवित्र, हे सामर्थ्य फक्त संतांच्या चरणामध्ये. आणि म्हणून माझं संत वाल्मी सांगतं नमावे ते नित्य सद्गुरूचे पाय आन तो उपाय करू गुरुचरणावीन मानू नये काय वेदशास्त्र पाहे हेची सांग. गुरुचरणाशिवाय दुसरं काहीच मागू नका. का हे सुद्धा वेदाचं सांगणे. असं काय सामर्थ्य संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज दळून जाय. संत चरणामध्ये काय सामर्थ्य? संत चरण रज लागता सहज वासना, परमार्थाला सर्वात मोठा असणारा अडसरा सुद्धा नष्ट करण्याची ताकद त्या संत चरणाच्या रजामध्ये म्हणा. आणि म्हणून ज्यावेळेस संत चरण रज आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात, भगवंताला आवडणारं नाम आपल्या दुःखात आनंदाने बाहेर निघतं. म्हणून ह्या संतांच्या चरणामध्ये फार मोठी ताकद आहे. आणि म्हणून मला सांगतात अशा या भगवंतापर्यंत जायचं असेल तर काहीच करू नका. काय करा? गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. आपोआप देव घडतो. त्याच्यासाठी काही करायची गरज नाही, फक्त भाव ठेवा. कुठे? भावे वीन देव नकळे निसंदेह आणि गुरुवेन अनुभव कैसा. कारण देवाला फक्त भाव लागतो. कुणाचा? शुद्ध भाव ज्याचा झाला त्याच्यासाठी देव लांब नाही. पण हे सगळं प्राप्त करायचं असेल तर संत चरणामध्ये ते सामर्थ्य, संतांच्या चरणामध्ये ते सामर्थ्य. ऐसा संता शरण जा, अशा संतांना शरण जा. का? हे सगळं ज्यांच्या चरणामध्ये पावलं जातं अशा संतांच्या सानिध्यात जर आपण गेलो तर नक्कीच आपल्या जीवनाचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. फक्त संत चरणामध्ये ते सामर्थ्य मला. या जगतामध्ये देवानी जरी ठरवलं ना आपल्याला तारून न्यायचं तर देव ते करू शकत नाही. पण संतांच्या मनात जरी आलं तर तुमचा उद्धार आला. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगा, अरे या पवित्र देहाला जर संतांचा स्पर्श झाला तर हा देह सुद्धा पुण्यवान करण्याची ताकद संतांची. नवे नवे
जसं परिसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं बर का, पण ते परीस होत नाही. फक्त लोखंड करायची, लोखंडाचं सोनं करायची ताकद त्या परिसात. पण संतांचं तसं नाही. संतांनी कोणतीही रूप धारण करून द्या, एकदा का त्या समुद्राला मिळालं की सागरासारखं एक रूप होऊन जातं. संतांच्या चरणांचा स्पर्श होणं, संतांच्या या देहाला स्पर्श करणं, मी खरं सांगू का, त्याच्या पलीकडे जीवन सौका परमार्थ 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 काहीच अवघड नाही महाराज. जीवनामध्ये खऱ्या संतांची भेट झाली ना, त्या दिवशी जीव मोकळा झाला. जमल का, होईल का, जुळेल का, घेऊ नका. नारदाच्या गाडीवर ह्याच्यातला शब्द जर खोटा निघाला ना, परत आयुष्यात कीर्तन नाही करणार. पण अशा संतांना शरण जा की जे संत या भवसागरातून तरुण घेण्याची ताकद त्यांच्याकडे. आणि आज कलियुगामध्ये ते नामाचा महिमा अशा संतांच्याकडून जर ऐकला तर आपला उद्धार झाल्याशिवाय. तुम्ही एक लक्षात ठेवा, पवित्र तुळशीची माळ गळ्यात पडली ना, तुम्ही तरणार तुम्ही अजिबात चिंता करू नका, आमचं जुळल का, जमल का. मग ते तुकाराम महाराज होते, ते माऊली होते, ते दादा होते, ते अजिबात काय करू नका, काहीच चिंता करू नका. तुम्ही तरणार का तर तरणारच. फक्त एक करा, जिथं भाव ठेवायचा आहे तेवढा भाव फक्त शुद्ध ठेवा. नाहीतर परमार्थाचा उद्देश वेगळा आहे आमचा. वाढावे संतान, गरीबावे. याच्यासाठी परमार्थ केला तर कधीच तरणार नाही तुम्ही. पण जर परमार्थ मोकळ्या मनाने केला तर तुम्ही तरल्याशिवाय राहणार, एवढी ग्वाही माझी महाराज. म्हणून अशा संतांच्या चरणाकडे जर पाहिलं, खरं सांगू का, जे ताप शास्त्राने सांगितलेले ते नुसत्या त्यांच्या त्रिविध शास्त्राने 3 ताप सांगितलेले, आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. आहे का नाही? 3 ताप. असे 3 ताप शमवण्याची ताकद कशामध्ये? देखिल्या चरण वैष्णवांचे. नुसते वैष्णवांचे चरण जरी पाहिले
तरी तुम्ही मोकळ होऊ शकता, एवढं मोठं सामर्थ्य आहे. हे सगळं ऐकलं महाराज आणि आता इथपर्यंत पोहोचलो. हे सगळं कुणाला? नाथांनी सांगितलं हे सगळं कुणाला प्राप्त? त्रिविध तापातून मोकळं होणार, पण कधी? तुमच्या अनंत जन्माचा सीन जाणार, पण कधी? हे कुणाला? त्याला एक प्रमाण आहे त्या भक्तासाठी, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वभाव. परमार्थात अशा भक्तांसाठीच हे परमार्थ. परमार्थ लय वेगळा. पतिव्रतेच्या पुढची पायरी परमार्थ. पतिव्रतेच्या पुढची. पतिव्रतेला सुद्धा मरावं लागतं तेव्हा कळतं ही पतिव्रता. पतिव्रता उगाच म्हणतात नाही, पतिव्रतेला मरावं लागतं त्यावेळी जगाला कळतं ही पतिव्रता. एवढी अवघड परीक्षा पतिव्रता. म्हणून तर सीतामाईला सुद्धा ते भोगावं लागलं. इतकं सोपं नाही. त्याच्याही पलीकडं गुरुभक्ताच्या, त्याच्याही म्हणजे इतकं सोपं आहे का? परमार्थ सोपा कुणाला? जो मोकळा होऊन गुरुला शरण जातो त्या. आला का जनाचा मोल लक्षात? पोटात काय ठेवायचं नाही. तुम्ही मोकळं होऊन जा, तुमचं पोट भरल्याशिवाय ते थांबणार. पुरे म्हणाल तो किती तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत द्यायला तयार आहे. म्हणून लक्षात ठेवा, देवाचा धावा करू नका, संतांचा धावा. कुणाचा धावा करा? दादांनी कधी आयुष्यात देवाचा धावा केला का? भाऊसाहेबाचा धावा का? एकदा तरी म्हणायला पाहिजे होतं देवा. म्हणले का? अजिबात नाही. मरेपर्यंत एकच शब्द मुखात होता. अरे कोणी? सगळं माझ्या भाऊसाहेबाचं, सगळं माझ्या भाऊसाहेबाचे. आज कलियुगात गुरुदेवांना पाहतो, कधी मुखात शब्द दुसरा आलाय का? उठता बसता बोलता चालता एकच. कुणामुळं? अरे सगळं दादामुळं. कुणामुळे? सगळं दादामुळं. आता आमचं होतंय उलट. आमचं काय होतंय? दादांचं भलं कोणी केलं? भाऊसाहेबांनी आहे का ना? अण्णांचं भलं कोणी केलं? दादांनी केलं. आणि आमचं गणित असं होतंय, आईला प्यायच्या ऐवजी आजीलाच प्यायला जातं. आता खरं सांगा, अरे प्रेम करल रे पण समाधान नाही. प्रेम करल पण समाधान नाही. समाधान करण्याचा अधिकार फक्त संतांचा, फक्त संतांचा, फक्त श्री गुरूंचा. या जगतामध्ये जर खऱ्या संतांना शरण गेला तर तुमचं समाधान आहे, तर तृप्ती आहे, तर तो आनंद आहे. उगाच नाही. पण महाराज मोठं गण लावलं म्हणजे महाराज होतो, कधीच नाही होत अजिबात. आणि कलियुगात तर महाराज होणं सगळ्यात आवडतं, सगळ्यात आवडतं. आणि कीर्तन हा विषय सोडूनच द्या. आता एखादा त्या लायकीचा नसला तरी वर्ष झाला कीर्तन. कीर्तन आता झालाय बाजार. बाजार करणारी दुसरी कोण नाही, ती सगळी भजनी मंडळी आमच्यासारखी कीर्तन. खरंय का खोटे? पहिल्या काळात कीर्तन म्हणजे साक्षात भगवंताचं अस्तित्व मानलं जातं. देव उभा राहतो, त्या कीर्तनाचा महिमा आगाध होता. आज काय परिस्थिती काय झाली मला? याला कारण काय असेल का? त्या काळातली माणसं गेली, ती मोकळी नाही झाली का भाजणार? कीर्तनच करावं असा काही नियम आहे का? परमार्थ काय चाललाय हो आज? पहिल्या काळात फक्त सत्य असायची, अख्खं गाव गोळा व्हायचं, तो आनंद वेगळा होता, ते समाधान वेगळं होतं. आज परिस्थिती अवघड झाली. म्हणून महाराज, परमार्थ हा विचारांचा आहे, परमार्थ हा निष्ठेचा आहे, परमार्थ तत्वाचा आहे, परमार्थ श्रद्धेचा आहे, परमार्थ विचारांचा. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची सांगितलेली गोष्ट आहे, एक लक्षात ठेवा, व्यवहारात सुद्धा ह्याच गोष्टी लागतात, त्याच गोष्टी परमार्थात लक्षात. आणि म्हणून असा हा असणारा भगवान परमात्मा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर जीवनामध्ये पहिलं संतांना शरण जा. जो सद्गुरूला शरण गेलेला आहे त्यालाच भगवंताची प्राप्ती आहे. सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, न लगे आणि उपाय धरी सद्गुरूंचे पाय. पाय
इकडे खाली एक माहिती एका जनाधारे गाणं दादा
इंचगिरी संप्रदाय, इंचगिरी रसाळ संप्रदाय आणि आमचे अनबोलकर वाडी फार जुनं नातं आहे. एक संप्रदायाची उपासना करणारी मंडळी समर्थ गुरुदेव दादांच्यावर, गुरुदेव अण्णांच्यावर भरघोस असं प्रेम करणार. वास्तविक हे हार माझ्या गळ्यात पडवणे एवढी पात्रता माझी नाही, पण हे फक्त आणि फक्त माझं असणारा अधिष्ठान, जी माझी परंपरा आहे, त्या परंपरेसाठी हार आहे, त्या परंपरेसाठी. आणि म्हणून साधी माणसं आहेत, पण अंतकरणातला भाव चांगला आहे. महिन्याची वारी करणारी ही गुरुभक्त मंडळी, महिन्याची वारी. आणि म्हणून खरं सांगू का, हे प्रेम पैशाने विकत घेता येत नाही. तिथं भावच असावा लागतो. आणि म्हणून इथं आल्यानंतर आता मगाशी मी त्या किशव्यांच्या घरी गेलो, आमची साधी माणसं आहेत. विचार करा, भावा या, शेवटी प्रेम दिलं तर प्रेम मिळतं. आमच्या समर्थांची शिकवण दादांच्या काळापासून ही परंपरा आहे. आणि म्हणून खरोखर या गावात आल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी आपण आपल्या माणसात आहोत. आणि हीच एक जीवनामध्ये आपण बरोबर काय नेणार आहोत, काय बरोबर येणार. किती जरी माड्या बांधल्या तरी शेवट जाताना करगुटा सुद्धा आपल्या बरोबर, येताना आला नाही तर जाताना कसा येईल, आहे का नाही. आणि म्हणून बरोबर काय न्यायचं याचा विचार केला तर खरं सांगू का, एक सात्विक विचार संत संगत जीवनामध्ये मिळाली तर सगळं काय प्राप्त होतं. म्हणून मी म्हणतो, बाकीचं सगळं सोडा, पण निष्ठेला किंमत ठेवा, श्रद्धेला किंमत द्या, विश्वास ठेवा परमात्मा. पहिल्या काळापासून आपण आजपर्यंत बघत आलो. का नाही बघितलं? जी निष्ठावान मंडळी. आता आमचा एक कलियुगातला विषय सोडून द्या, कलीचं राज्य, त्याच्यामुळे नाही राहिली तशी निष्ठा. पण त्या कालखंडामध्ये ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंड्यामध्ये बांधून आणण्यात आलं, बरोबर आहे का? कवी कलाशी बरोबर आहे. औरंगजेब 9 वर्ष कुत्र्यासारखा पळत होता, कुत्र्यासारखा संभाजीराजांना पकडण्यासाठी. आणि ज्या दिवशी बातमी कळाली, फोन आला, संभाजीराजांना पकडण्यात आलेले, पहिले हात त्याने वर जोडले, हे अल्लाह, अरे 9 बरस जिसको ढूंढ रहा हूं, खुदा तूने कदमों में लाके खड़ा कर दिया. साखळदंड्यामध्ये आणला छत्रपतींना, आणि तो कवी कलश त्यांच्यावर बोलते, हे का नाही. आणि ज्या वेळेस या दोघांना बांधण्यात आलं आणि ज्या वेळेस औरंगजेबाच्या समोर उपस्थित केलं, औरंगजेब आपलं सिंहासन सोडून खाली आला. मी का सांगतोय? निष्ठा, निष्ठा. सिंहासन सोडून खाली आला. छत्रपती संभाजी महाराज समोर उभे, कवी कलश शेजारी, दोघांना बांधलेलं आहे. औरंगजेब खाली आलेला आहे, त्यांच्या समोर खाली बसून हात करतोय, भगवंताला हात जोडतोय. आणि उभा राहून फक्त संभाजीराजांना काय म्हणतोय माहितीये का? ए संभा, अरे क्या है तेरे पास, जिंदा छोड़ दूंगा, बता ये स्वराज्य का खजीना कहाँ है, बता, जिंदा छोड़ दूंगा. राजे होते. अरे त्यावेळेस जर माझा राजा विकला गेला असताना तर प्रत्येकाच्या कपाळाला आज हा गंध दिसला नसता. माझा राजा जर विकला गेला असता तर हा गंध दिसला नसता. महाराज हसत हसत उत्तर दिलं. पुन्हा संध्याकाळी औरंगजेबाला संभाजीराजे फसत नाही. कवी कलशाला सांगितले, ए कवी, अरे क्या है संभा के पास, क्या है, बता मेरा, क्या है उसके पास, मेरे पास आ जा, मेरे पास चाहिए वो दूंगा, खाली बता मेरे को ये स्वराज्य का खजीना कहाँ है, बता. त्यावेळेस मात्र कवी कलश हा कामाला होता औरंगजेबाकडे. औरंगजेबाकडे कामाला असणार आहे,
पण ज्या जीवनामध्ये संभाजीराजांची मैत्री झाली ना महाराज, मित्र कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण काय असेल तर संभाजीराजांनी कविता लिहिली. त्यावेळेस हसत हसत कवी कलश महाराजांच्याकडे पाहतात आणि म्हणतात, राजे सुनते हो, औरंगजेब बता रहा है, बता जिंदा छोड़ दूंगा, स्वराज्य का खजीना कहाँ है उसे पता नहीं है, हम स्वराज्य के नमक है नमक, उसे पता नहीं है. आणि त्यावेळेस अरे मरणाच्या दारात उभा आहे गडी, कोणत्या क्षणी तलवार चालेल, कधी मुर्दा पडला जाईल माहित नाही, क्षण जवळलेला आहे. अरे मृत्यू समोर आहे आणि मृत्यू समोर असताना सुद्धा न घाबरता न डगमगता औरंगजेबाला सांगतोय का, हे औरंगजेब सोडले, अरे हाती घोडे तोप तलवार, काय म्हणतोय, हाथी घोड़े तोप तलवार फौज तो तेरी खड़ी है, लेकिन जंजीर में जकड़ा मेरा राजा, आप भी तुझ पे भारी है, आप भी तुझ पे. केवढा विश्वास असेल हो महाराज, केवढा विश्वास असेल. अरे मृत्यू आहे समोर, मृत्यू, आणि तरी न डगमगता औरंगजेबाला उत्तर देतोय. याला म्हणायचं निष्ठा, याला म्हणायचं निष्ठा. अरे मृत्यूच्या जबड्यात उभा राहिलेला आहे पण अंतःकरणातील निष्ठा ढळून दिली नाही. अरे आयसा. म्हणून मी नेहमी सांगतो 120 युद्ध संभाजीराजे लढले, कारण संभाजीराजाच्या जीवनात असे मित्र होते. म्हणून माझा राजा कधी हारला नाही. याला कारण आहे, पण माझ्या राजाला हरवण्यासाठी त्यांच्याच घरात ती गद्दार, आपलेच गद्दार निघाले हो, आपलेच. आणि म्हणून कर्म धर्म संयोगाने भगवंतांनी जर अजून 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतं ना तर दिल्लीचा तख्त सुद्धा माझ्या राजाने ठेवला नसता. एवढी ताकद माझ्या राजा. म्हणून ऐसा राजा आमच्या जीवनात भेटलाय महाराज. अरे राजाने शिकवली निष्ठा काय असावी, श्रद्धा काय असावी, आणि त्याचा धर्म आम्ही स्वीकारलाय. त्या धर्मातल्या आम्ही सुद्धा परमार्थात काय केलं पाहिजे, ती निष्ठा जोपासली पाहिजे, ती श्रद्धा जोपासली पाहिजे. अरे जो धर्म शिकवतो तोच परमार्थ. म्हणून मी नेहमी सांगतो, आज हा धर्म टिकला असेल ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार घेतली म्हणून धर्म टिकला. म्हणून लक्षात ठेवा, शास्त्र आणि शस्त्र दोन्ही एकत्र केलं म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. काय सांगितलं, धर्म हा जो टिकला आहे याला कारण काय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र हातात घेतलं आणि तुकोबरायांनी शास्त्र घेतलं, शस्त्र आणि शास्त्र एकत्र आलं म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. पण नाही कळत, नाही कळत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे शास्त्राची गरज आहे तेवढी शस्त्राची सुद्धा गरज आहे. गरज. कारण 50 वर्ष झाली आपल्या हरिनाम सत्याला. इथून पुढचा काळ भयंकर आहे, अवघड परिस्थिती. आणि आज जर आपली तरुण पिढी सावध नाही झाली, अरे व्यसनाच्या अधीन जाऊन आयुष्य संपू नका रे, हा जीवन परत नाही. तुम्ही परमार्थ करावा अशी माझी मुळीच इच्छा नाही, पण या परमार्थासाठी शस्त्र हातात ठेवण्याची ताकद तुमच्याकडे भगवंताने दिलेली. कुणी दिलेली? सगळ्या शास्त्रानं तरतील यात नवल नाही, काही शस्त्रानं सुद्धा तर. पण शस्त्र कशासाठी असावं? शस्त्र छत्रपतींना स्वराज्यासाठी घेतलं, संभाजीराजांनी स्वराज्यासाठी घेतलं. म्हणून मी नेहमी सांगतो, आपल्यावर शस्त्र चालवू नका, विरोधकावर शस्त्र चालवायचे का. आणि म्हणून शास्त्र आणि शस्त्र, नाहीतर आमचं घरी गुंटाभर बांधण्यासाठी 1000 डोक्यात नाही हो महाराज. अरे किती सातबारे आले, काय प्रॉफिट आपल्या बरोबर काय येणार. तुम्हाला एक सांगा, तुम्ही चांगलं पेरण्याचा प्रयत्न करा, पाठीमागे चांगलं उगवल्याशिवाय चांगलंच उगवा. तुम्ही चांगल्या कर्म करा, त्याचं फळ चांगलं झाल्याशिवाय राहणार. अरे चिंताच कसे, पेरतानाच अशी पेरणी करा ना, परत मागं बघायला लागलं नाही पाहिजे. अशी पेरणी असा परत मागं बघायला लागलं नाही पाहिजे.
म्हणून मी नेहमी सांगतो, किती जगला हे महत्वाचं नाही, तो कसा जगला हे महत्वाचं. तो कसा जगला हे महत्वाचं. आणि थोड्याशा आयुष्यामध्ये असं जगा की देवाने सुद्धा म्हणावं, गड्या हा माझा आहे बरं का. संतांनी म्हणावं हा माझा आहे. आणि देवानी संतांनी जर आपलं म्हटलं तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय नाही. जन्म आलो त्याचे, आज फळ झाले साचे, कारण माझा संभाळ तुम्ही केला. म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं सार्थकता त्याच्यामध्ये असं हा प्रकारचं असणारं जीवन. खरोखर या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करणारी जी काही कमिटी असेल, सुंदर प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन आपण केलेलं आहे. सगळी मंडळी, टाळकरी असतील, मृदुंगमणी, पिटी गाणारी मंडळी, सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं. लहान लहान मुली इकडे उभ्या राहिलेलं आहे, खरं आहे. आणि या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडे. अशीच सेवा करण्याचं सद्भाग्य भगवंताने आपल्याला द्यावं. आपल्या गावात जसा आज हा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे. आम्ही असो अगर नसो, पण तुम्ही नक्की शताब्दी साजरी करा एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. ऐका ना, आणि व्हावा शताब्दी व्हावी. आपण असो अगर नसो, पण जी आज ही टाळ घेऊन बारकी उभी राहिल्यात ना, ही नक्कीच त्यावेळेस असतील बरं. फक्त त्यावेळेस सांगा, हा 50 वर्षाला घेऊ बुवा आलता बरं का, त्यांनी आम्हाला सांगितलं. एवढं जरी केलं तरी आमच्या जीवनाचं साथ. ऐका ना, शेवटी कसं आहे, मी नेहमी सांगतो, आनंद दिला, प्रेम दिलं तर समोरचं प्रेम दिलं. म्हणून तुम्ही सगळे एकमेकावर प्रेम करणारी मंडळी आहात. माझ्यावर आज जे काही भरभरून आपण प्रेम केलं, फक्त एकच सांगतो दादांना, या प्रेमातून कुठेतरी अंतःकरणामध्ये भेद निर्माण करून देऊ नका. पायीची वाहन पायी. ऐका ना, मोठेपणा कधीच नसावा. अहंकारानं भल्या भल्यांच्या पदीचे झाले, मोठे फसत गेलेले आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो, साधं राहा, साधं जगा, साधं व्हा. ऐका ना, मोठेपणाचा अहंकार महाराजांना सांगताना सांगावं लागलं, अहंकाराचा वारा न लागो राजस माझ्या विष्णुदासा भाविकाची. गरज नाही, असंच हसत राहा, असंच प्रेमान राहा. तुम्ही असं जगला, भगवंत तुमच्यावर कृपा करेल. माझी गुरु परंपरेचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पुनश्च एकदा आपण या ठिकाणी मला बोलवलं, दरवर्षी असतोच, पण आपण आवर्जून प्रेमाने 50व्या वर्षी बोलवलं, त्याबद्दल तुमचे शतश आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं बोलण्याचा उगाच तो चुकीचा एखादा शब्द गेला तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जे काही चांगलं असेल, हिंदसगिरी रसाळ संप्रदायाचे आराध्य दैवत समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ अण्णा, या गुरु परंपरेचा आशीर्वाद आहे. त्यांनी आपलं जीवन कल्याण व्हावं एवढंच मागणं मागून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.